तर याच ठिकाणी कशेडी घाटाचा अल्टरनेट टनल आता आलाय. फर्स्ट टाइम मी या टनलमधनं क्रॉस करतोय आणि आता इथं होतं ड्रायव्हरचा आदान प्रदान. मी आता जातोय बाजूच्या सीटवर आणि प्रीती आता गाडी चालवणार आहे. बोलताना खूप असं दुःख वाटतंय की आज आपण चालू करतोय आपल्या परतीचा प्रवास. Wanna clear a bottle of Cabernet. Wanna stay home, not even drink. गाडी किती किलोमीटर चालली तर गाडी चालली आहे 1281 किलोमीटर. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे आपल्या ट्रिपचा 5वा दिवस. काहीतरी मंगळवारी आपण ट्रिप चालू केली होती आणि आज आहे शनिवार. आणि बोलताना खूप असं दुःख वाटतंय की आज आपण चालू करतोय आपल्या परतीचा प्रवास घराकडे. पनवेलचा प्रवास चालू करतोय, बट डायरेक्ट पनवेलला नाही जाणार. इकडनं निघणार, मग खोपोलीला प्रीतीला आणि प्रयाग भाऊजींना ड्रॉप करणार. त्यानंतर आपण पनवेलला जाणार आहोत. सो भाई खूप मजा केली, खूप म्हणजे खूप अल्टिमेट मजा केली. आय होप तुम्हाला पण सगळे व्हिडिओज आवडले असतील. ही सिरीज तुम्हाला आवडली असेल. आपण सुरुवात केली पनवेलपासून, गेलो कोल्हापूर महालक्ष्मी, तिकडनं गेलो गोव्याला 2 दिवस स्टे केलं. त्यानंतर आपण आलो मालवणला आणि फायनली आता मालवणला 2 दिवस स्टे केल्यानंतर आपण चाललोय पनवेलला. यार जरूर कसं वाटलं तुम्हाला सिरीज जरूर नक्की सांगा आणि खूप 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 सपोर्ट करा. आता सामान लोड करूया गाडीमध्ये आणि मग निघूया, आपल्या परतीचा प्रवास चालू करूया. तर निघालोय आपण. घेऊया गणपती बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा जय श्री स्वामी समर्थ. आता इकडनं मी सध्या लावलंय CNG पंपचं मॅप. 32 किलोमीटर 52 मिनिट्स. पण त्याच्या अगोदर कुठेतरी चहा वगैरे घेऊया, थोडं नाश्ता करूया हलका फुलका आणि मग जर्नी कंटिन्यू करूया. हा इकडं मालवण बस स्टॉप आहे. मालवण दिसत का रे? हा इकडं पूर्ण मालवण बस स्टॉप आहे. तर आम्ही या हॉटेलला थांबलो होतो. हॉटेल पूर्ण ब्रह्म. नाश्ता केला, घावणे होते. आता मालवणला आलो आणि घावणे नाही खाल्ले तर मग कायच मालवणला आलो म्हणून घावणे खाल्ले. चांगले होते. आता निघतो इकडनं. Wanna clear a bottle of Cabernet. Wanna stay home, not even drink. Wanna get out of my own head. Wanna lay down, overthink. I wanna cry every. तर आलोय आपण ओसरला पोहोचलोय. सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनच्या इथनं आलो आपण आतल्या रस्त्याने. CNG साठी आलोय. CNG बघा आता रेडवर आहे. संपली नाही CNG अजून. मी अगोदरच पेट्रोल पण भरून घेतलं होतं. आपण मालवणवरनं निघलो तेव्हाच पेट्रोल पण भरलं होतं, कारण की भीती वाटली होती भेटतंय नाही भेटतंय. पण नाही आहे. आपल्या ह्या NS66ला CNGचा काही लफडा नाही आहे. म्हणजे मागे झाला होता थोडा प्रॉब्लेम, तेव्हा CNGची अवेलेबिलिटीच कमी होती म्हणून थोडा प्रॉब्लेम झाला होता, पण आता ठीक आहे. तर आला आपण आता पुन्हा रस्त्यावर. हायवे आपला NS66. 802 रुपयाची CNG भरली. म्हणजे आम्ही पनवेलपासून निघल्यापासून आत्तापर्यंतची सगळ्यात जास्ती कॉस्ट आले, कारण की गाडी खाली पण तेवढीच झाली होती. पण पेट्रोलवर कन्वर्ट नव्हती झाली. मला वाटायला होतं पेट्रोलला कन्वर्ट होईल, पण नाही झाली. CNGवरच होती. आता इकडनं ऑलमोस्ट बघू, आता गाडी चालेल 150 किलोमीटर तरी चालेल. चिपळूणच्या आधी वगैरे CNG फुल करू पुन्हा. Put on a dress, be a stranger's dream. Lock up this heart of mine, wanna wear it on my sleeve. I kinda wanna hate you, but I wanna love you too. तर आम्ही चहा प्यायला थांबलो होतो कोकण रत्न अमृतुल्यला. आणि आता इथं होतं ड्रायव्हरचा आदान प्रदान. मी आता जातोय बाजूच्या सीटवर आणि प्रीती आता गाडी चालवणार आहे. पप्पांना पाठी बसावं लागते. थोड्या वेळ चालू दे, तिला अनुभव येईल, तिला एक्सपिरियन्स येईल हायवेवर कशी गाडी चालवायची वगैरे वगैरे. कारण की आता इथे हायवेवर खूप हवा वगैरे पण आहे. तर थोडं तिला चालू दे, म्हणजे तिला समजेल गाडी हे चालवणं खाऊ काम नाही. Hold you close and let you go, find someone new. And now wish it wasn't, but my mind's made up in two. What's killing me the most is knowing two things.
can be true. Wanna throw away your vanity, wanna wear it to sleep tonight, wanna wipe our slate clean, wanna pick this thing up right where we left off, wanna block it. सगळ्यांनी सीट बेल्ट लावलेत. Or never take one last time, make it another. Wish I was one or the other. I kinda wanna hate you, but I wanna love you too. I wanna hold you close and let you go, find someone new. And I wish it wasn't, but my mind's made up in two. What's killing me the most is knowing two things can be true. तर आम्ही या हॉटेलला थांबलो होतो, हॉटेल शिवनेरीला. ठीक आहे, जेवण चांगलं आहे, मस्त आहे. आता जाऊया परत आपला प्रवास कंटिन्यू करूया. हे खाऊन आले तरी खाते काहीतरी. टूथपिक पण खाते. टूथपिक खातेस? तर संगमेश्वरला थांबलो आम्ही. संगमेश्वरच्या पाठी जाऊ थोड्या. आणि हे लोक गेलेत फणस घ्यायला. 200, 250, 300 असं काहीतरी रेंज आहे. हे लोक 300चा पण 200ला मागून आणतील, एवढा बार्गेन करतील. बघा, चांगले दिसत आहेत. प्रीतीला पण घेतो आहे आणि घरी पण घेत आहेत. तर पुन्हा एकदा CNG फुल केलं आहे. आपण पोचलो खेडला आणि टाईम झाला आहे 7:30. इथं पण येऊन तेच प्रेशर नव्हता, तर दुसरा ट्रक खाली होत होता म्हणून टाईम गेला लाईनमध्ये. एक 20-25 मिनटं गेले. पण ठीक आहे, आता इकडनं डायरेक्ट गाडी आपली खोपोलीपर्यंत किंवा पालीच्या पुढपर्यंत तरी जायलाच. तर ह्याच ठिकाणी कशेडी घाटाचा अल्टरनेट टनल आता आला आहे. फर्स्ट टाईम मी या टनलमधनं क्रॉस करतो आहे. कशेडी घाटाचा टर्न मागेच गेला, राईट टर्न, जो टनलच्या अगोदर आपण घाट पूर्ण यूज करायचो त्याचा आता अल्टरनेट हा टनल झाला आहे. एक नंबर. एंट्री तर झकास आहे. आता किती मोठा आहे ते बघूया. एक अराऊंड 4-5 किलोमीटर तर तरी असायला पाहिजे. तर टनल संपलाय. टनल हा फक्त 2 किलोमीटरचा आहे, पण खूप जास्ती डिस्टन्स कव्हर करतो, कारण की कशेडी घाटातनं खूप फिरत. पण यार कशेडी घाटाची मजा वेगळी होती. पावसाळी तो घाट खूप भारी वाटतो. थोडा डेंजरस पण आहे, पण भारी पण तेवढंच वाटतं. बट ठीक आहे, कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने टनल बनवला आहे.
पण टनल एक नंबर होता. फर्स्ट टाइम आलो मी, खूप भारी वाटला. छोटा होता पण खूप भारी होता. तर आत्ता वाजलेत 11:40 रात्रीचे आणि आम्ही आहोत पोचलो खोपोलीमध्ये. लास्ट जिथं खेडला आम्ही CNG भरलं त्यानंतर 152 किलोमीटर गाडी चालवली आणि पाळीच्या इथे आपलं पाळी बोलतो इमॅजिका आहे ना, त्या तिथे येऊन CNG परत फुल केली आणि इथं लजीजला जेवायला आलो. आता इकडनं आपलं घर काहीतरी राहिलं आहे 40 किलोमीटर. पहिला प्रीतीला सोडायचं आहे तिच्या घरी आणि मग तिकडनं आपण पनवेलला जाऊ. सॅड मोमेंट भाई, कारण की ट्रिप संपते आता. उद्यापासून आपला डेली रुटीन चालू, बट इट्स ओके. जाऊ परत काहीतरी फिरायला. सिरी सिरी ए बाबू तुझ्या सकाळी फणस द्या बाबाला. सिरी बघ तरी. आजोबाला फणस द्या. बाय बाय जोजो. जोजो बाय. आलं खोपोली. चले बाय 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 बाय. चलो चलो सिरी, खरंच बाय बाय. बाय 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 बाय. तुला हिला घेऊन जा फक्त. चलो 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 भाऊजी चलो चलो बाय बाय. तर वाजलेत किती 12:57 म्हणजे ऑलमोस्ट 1 वाजलेत रात्रीचे आणि आपण पोचलोय पनवेलला. मी गाडी पार्क केली आहे आणि फायनली यार आलो पनवेलला. म्हणजे यायची इच्छा नव्हती टू बी व्हेरी ऑनेस्ट, पण आलो आहे. गाडी किती किलोमीटर चालली तर गाडी चालली आहे 1281 किलोमीटर. म्हणजे टोटल ट्रिप आपली एक राऊंड फिगर पडून घ्या 1281 किलोमीटर चाललेली आहे. मी इथनं घरापासून निघलो तेव्हा रिसेट केला होता तो, अजूनपर्यंत त्याला काय हात नव्हता लावला आहे. एक्झॅक्ट ट्रिपची रिडिंग आहे ती किलोमीटरची, आपण किती किलोमीटर गाडी चालवली. आय होप तुम्हाला या सिरीजचे सगळे व्लॉग आवडले असतील. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय हवं आहे नाही हवं आहे ते नक्की सांगा. आता पूर्ण एक्झॉस्ट झालो आहे, घरी जायचं आहे, फ्रेश व्हायचं आणि झोपायचं आहे. कसं वाटलं तुम्हाला ड्रोन शॉट, बाकी सगळे व्ह्यूज वगैरे वगैरे. खूप फिरलो, इकडून गेलो महालक्ष्मी, कोल्हापूर, तिकडनं गेलो गोवाला ऑलमोस्ट जेवढ्या जागांवर फिरायचं होतं. ओल्ड चर्च, क्रूज, बागा, कॅलिंगूट सगळं फिरलो. आपल्या सिरीचा बड्डे तिकडे गेला माझ्या भाचीचा. त्याच्यानंतर गेलो मालवणला जे फोर्ट होते तिकडे जायला लागतं बोटिंग करावे लागते तिकडे. पण नाही ते बोट्स वगैरे वॉटर ॲक्टिव्हिटीज सगळ्या बंद होत्या. बट आम्ही बीचेस एन्जॉय केले. महाराजांचा एवढा मोठा स्टॅच्यू एन्जॉय केला आपण, तो बघितला. एक म्हणजे काहीतरी वेगळं बघायला भेटलं. खूप मोठा आहे तो स्टॅच्यू. आणि त्याच्यानंतर तो रॉक गार्डन, खूप अलग अलग जागेचा, अलग अलग लोकेशनचा अलग अलग एक्सपिरियन्स झाला. खूप मजा आली. आपण आता रिटर्निंग जर्नी केली भाई. खूप 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 अमेझिंग ट्रिप झाली. तुम्हाला पण ही सिरीज आवडली असेल अशी अपेक्षा करतो आणि आतापुरती थांबतो. साइन ऑफ करूया. इफ यू आर न्यू टू माय चॅनल प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. इफ यू लाईक द व्हिडिओ हिट द लाईक बटन, शेअर अँड कमेंट जरूर करा. राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा बाय बाय, टेक केअर.